13 अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, तासगावात उपोषणातून प्रशासनाला थेट जाब. मान्सून बैठकीकडे पाठ, तासगावात संताप उसळला, कारवाई कधी? तासगाव तालुक्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संतापाची ठिणगी पडली आहे. मान्सूनपूर्व तयारीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 13 विभागांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला. बैठकीबाबत पूर्वसूचना देऊनही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर माजी सभापती रवींद्र पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. मान्सूनपूर्व तयारीतच अशी ढिलाई तर आपत्तीच्या काळात काय, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होतो आहे. दरम्यान गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र केवळ नोटिसांवरच प्रकरण थांबणार का की प्रत्यक्षात कठोर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आता प्रश्न एकच, प्रशासन जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करणार का की पुन्हा एकदा जनतेच्या अपेक्षांना तडा जाणार? प्रतिनिधी अनिल साळुंखे, तासगाव. सन 2026च्या मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं आमदार तासगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांनी जे तहसील कार्यालयामध्ये दिनांक 4 मे रोजी जी बैठक बोलवली, त्या बैठकीला वास्तविक आपल्या तालुक्यामध्ये 24 विभाग असताना त्या बैठकीला केवळ 11 विभागातील 3 विभाग प्रमुख आणि 8 विभागातील कनिष्ठ दर्जाचे प्रतिनिधी अशी लोक हजर राहिली. वास्तविक दुष्काळाचा सावट आहे आणि या दुष्काळाच्या सावटाच्या अनुषंगानं मान्सूनची पूर्वतयारी, एकूण वर्षाचा आराखडा मान्सूनला सामोरं जाताना या विभागामध्ये कशी पूर्वतयारी केली पाहिजे, अत्यंत महत्वाची तालुक्याच्या जिव्हाळ्याची असणारी अशी बैठक आमदारांनी लावली. या बैठकीचं गांभीर्य या लोकप्रतिनिधींना अजिबात नाही. तहसील ऑफिसमध्ये आमदार जवळपास तास ते 1.5 तास तिथं उपस्थित राहिले, तरी सुद्धा त्या विभागातील अधिकाऱ्यांनी तिथं येण्याचं टाळलं आणि जाणून बुजून आमचा असा आरोप आहे, जाणून बुजून या लोकांनी टाळाटाळ केली आणि परिस्थितीला सामोरं जाण्याचं जे काही एक धाडस असतं ते धाडस त्यांनी दाखवलेलं नाही. तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या प्रश्नावर एवढी उदासीनता प्रशासनामध्ये दिसून आल्यानंतर आमदार तिथून तर निघून गेले आणि या कृतीचा, या शासनातील अधिकाऱ्यांचा, मुजोरीचा आम्ही ह्या बैठकीमध्ये, ह्या उपोषणामध्ये आम्ही धिक्कार करतो. आणि त्यानंतर आमचे मित्र तालुक्याचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना भेटून या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत ही डेडलाईन आजच्या तारखेची त्यांना दिलेली असताना सुद्धा अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्यावर कसली कार्यवाही केली नाही आणि त्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार जाणून बुजून हा चाललाय. या शासनाचं, या भाजप शासनाचं शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नावर कायम असं दुर्लक्ष राहिलेलं आहे. हा विभाग, शेतकऱ्यांचा विभाग, हा त्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षित असा आहे आणि याला अजिबात महत्व न देता या अधिकाऱ्यांनी या बैठकीला जाण्याचं टाळलं. या उद्दाम अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही हे आमचं लक्ष थांबवणार नाही आणि यांचा धिक्कार करेल तेवढा थोडा आहे आणि या दृष्टीनं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही ठाम या उपोषणाद्वारे करत आहोत. आदरणीय रवींद्र पाटील यांनी उपोषणाचं हे शस्त्र उपसलेलं आहे. याला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचा संपूर्ण पाठिंबा आहे. वास्तविक या उपोषणाला पक्षाचं अभिनिवेश न बाळगता तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी हा आपल्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्यांचा हा अवमान, हा आपल्या शेतकऱ्यांचा अवमान समजून सर्वच पक्षातील लोकांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती. लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचा